बेस्टनं सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये प्रशासन 1200 इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस खरेदी करणार आहे। मात्र याआधी 200 गाड्या पुरवण्याचे कंत्राट देऊनही केवळ 50 गाड्या देणाऱ्या EVI कंपनीलाच हे कंत्राट सध्या देण्यात आलाय। त्याचमुळे या आर्थिक वर्षात बेस्टला पुरेशा गाड्या कशा मिळणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। शिवाय बेस्टनं 2100 एक मजली इलेक्ट्रिक बस गाड्या घेण्यासाठी आदेश सुद्धा दिलेले असून यामध्ये 205 गाड्या मिळण्याचं सुद्धा अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे बेस्ट प्रशासनानं वारंवार नोटीस बजावून सुद्धा गाड्यांचा पुरवठा केला जात नसल्यामुळे आता हीच कंपनी 1200 दुमजली एसी गाड्या कशा देणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। सोबत रवी राजा आहेत। रवी राजाजी, काय सांगाल, बेस्टची आर्थिक स्थिती आणि कंत्राटदाराची ही दिरंगाई पाहता पुन्हा बेस्टने ही 200-1200 गाड्यांचा जो प्रस्ताव मांडलेला आहे, जी मागणी केलेली आहे, त्यानुसार या गाड्या उपलब्ध होतील का? नाही, आर्थिक परिस्थिती जे बेस्टची आहे ते विकट आहे आणि सगळ्याला माहीत आहे की जे पब्लिक अंडरटेकिंग आहे आपल्याला पूर्ण भारतात आणि तुम्ही जगात बघा की जे ट्रान्सपोर्ट डिव्हिजन आहे ते लॉसमध्ये येतात आणि बेस्ट अंडरटेकिंगच्या कुठे ना कुठे ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते कुठे ना कुठे कसा लॉस कमी करायचा त्या मध्ये बघायला पाहिजे, बट ते बघत नाही आहे। आणि एकंदरीत आता असं आहे की ज्याने जे या वर्षाचे जे बजेट त्यांनी मांडलेलं आहे कमिशनरकडे ते 2000पेक्षा जास्त त्यांनी लॉस दाखवलेला आहे। 200 बसेसचा जे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि फक्त 50 बसेस दिलेला आहे। आता त्या कॉन्ट्रॅक्टदारांना तुम्ही 1200 बसेस देतात, हे कधी होणार आहे काय? आता 200 बसेसमध्ये फक्त 50 बस दिलेला आहे आणि जे 200 बसेस आहे या वर्षात एकंदरीत 31 डिसेंबरच्या आधी द्यायला पाहिजे। ते कॉन्ट्रॅक्टरचा दिरंगाई झालेला आहे आणि त्याला परत 1200 बसेस। बेस्ट अंडरटेकिंग एक ग्लोबल टेंडर आणि पूर्ण भारतात एक टेंडर द्यायला पाहिजे आणि जे पुरवठादार आहे आज AC बसेसच्या डबल डेकरच्या आणि सिंगल डेकरच्या जे बसेस आहे AC बसेसच्या पुरवठादार आहे हे कमी आहे, सगळ्याला माहीत आहे। पण तुम्ही लोकाला कसा एक दाखवतात की आम्ही 1200 बसेस घेणार आहे, आम्ही 2000 बसेस घेणार आहे, AC बसेस घेणार आहे। यामध्ये असं आहे की कुठे ना कुठे बेस्ट अंडरटेकिंगच्या ट्रान्सपोर्ट डिव्हिजनला एकंदरीत महानगरपालिकाचे यामध्ये कुठे ना कुठे विलिनीकरण करायला पाहिजे। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।